कोल्हापूरच्या राजकारणामध्ये पुन्हा एकदा नव्याने एक पर्व आहे ते सुरू होताना पाहायला मिळतंय, कारण की शरदचंद्र पवार गटातील समरजित घाटगे आज पुन्हा एकदा भाजपमध्ये घर वापसी करताना पाहायला मिळतंय। समरजितजी, नेमकं काय आहे, पुन्हा एकदा तुम्ही घर वापसी आहे ते होताना पाहायला मिळतं? आपल्याला असं माहिती आहे की ही प्रक्रिया मागच्या वर्षी नोव्हेंबरला सुरू झाली। माननीय मुश्रीफ साहेबांनी माझी जी युती झाली ती आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या पुढाकाराने झाली आणि जिल्हा परिषदचे इलेक्शन्स आम्ही भाजपच्या एबी फॉर्मवर लढवून जिंकले आणि त्याच्यामुळं देवेंद्रजींची इच्छा होती की आता परत आपण एकत्र भाजपमध्ये काम करू आणि मी नेहमीही म्हटले की ते माझ्या थोरल्या भावासारखं आहे आणि त्याच्यामुळं परत माझ्या ओरिजिनल फॉर्मॅट आणि पक्षात मला काम करायची संधी मिळते याचाही मला जरा अभिमान वाटतो। पण नेमकं काय झालं होतं की तुम्हाला भाजप सोडून खरं तर राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करावा लागला होता? त्यावेळीच्या राजकीय परिस्थितीप्रमाणे मी त्याच्या बरेच इंटरव्ह्यूज दिलेले आहेत आणि त्यावेळी मला ते मतदारसंघासाठी ते निर्णय घ्यावे लागले। इट वॉज अ पॉलिटिकल डिसिजन आणि त्याच्यामुळं तो आपण निर्णय घेतला होता। तर असं वाटत नाही का की ज्यावेळेस बदलतं राजकारण असतं त्यावेळेस, कारण की आता देखील मुश्रीफ आहे ते महायुतीमध्ये आहे आणि पुन्हा एकदा तुम्ही त्यांच्याबरोबरच काम करणार लागणार आहे, त्यामुळे पुन्हा येणाऱ्या निवडणुका असतील, कारण की तुम्ही इच्छुक आहात, मात्र जागा मिळेल असं वाटतंय? आता मी माझ्या कार्यकर्त्यांना सगळ्यांना सांगितले आय वॉन्ट टू वर्क अंडर लिडरशिप ऑफ देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत दादा आणि आमचे प्रदेशाचे रवींद्र चव्हाण साहेब। माझ्या राजकीय भवितव्य काय असेल, जे आता पक्ष आदेश देईल ते मी मान्य करणार। त्याच्यामुळे 29 आणि या गोष्टीबद्दल मी काहीच बोलणार नाही। पार्टीला जे काय वाटतंय ते पार्टी ठरवेल आणि मी ते स्वीकारणार आहे। आता बाकी कुठले ट्रायल्स आता काय होणार नाहीत आणि मोर इम्पॉर्टंटली माझं जे काय राजकीय भवितव्य आहे मी ते देवेंद्रजींच्या हाती सोपवलेलं आहे। ट्रायल होणार नाही म्हणजे इथून पुढे नेमकं तुम्ही पक्षप्रवेश करणार नाही? काही बंडखोरी होणार नाही। आय जस्ट नाव वॉन्ट टू वर्क विथ देवेंद्रजी आणि ठीक मिळो या न मिळो, नाहीतर पुन्हा परिस्थिती बदलल्यानंतर तुम्ही पुन्हा तो डिसिजन देवेंद्रजी घेतील। देवेंद्रजींना तुम्ही सांगितलेलं आहे की काय आता मी पुन्हा पक्ष बदलणार नाही असं काही? काही अपेक्षा ठेवली नाही आहे। माझ्या थोरल्या भावांनी एक अपेक्षा व्यक्त केली आणि मला परत त्यांच्यावर काम करायची संधी मिळते, सो आय एम हॅपी। जेव्हा तुम्ही खरं तर शरदचंद्र पवार गटामध्ये जात होता त्यावेळेस तुम्हाला देखील थांबवण्यासाठी स्वतः देवेंद्रजींनी सांगितलं होतं की तुम्ही जाऊ नका, असं काही संभाषण झालं होतं का? की देवेंद्रजींची माझी भेट झाली होती, मी त्यांना माझ्या परिस्थिती सांगितल्या, ते त्यांच्या बाजूनी त्यांचे काय कंपल्शन्स होत्या, माझ्या काय कंपल्शन, सो मी मॅच्युअरली अग्रीड। सांगून गेला होता? हो, सांगून गेलो होतो। आताही पवार साहेबांना मागच्या वर्षी मी नगरपालिकेनंतर भेटलो, त्यांना ही विषय सांगितला आणि त्यानंतर पवार साहेब म्हटले ठीक आहे, तुमच्या भावी वाटचालीच्या आमच्या शुभेच्छा राहतील, सांगून आलो। मी काय कुठलं असं मला लपून काय करायची आवश्यकता नाही। त्याच्याबरोबर आणखी शरदचंद्र पवार गटातले कोण कोण आता तुमच्यासोबत पक्षप्रवेश करणार आहे? शरद पवार गटापेक्षा माझी जी पार्टी होती ज्यांनी पवार साहेबांच्या घरात, ती सगळीच पार्टी आज इथं आहे। आपण बघा मुंबईमध्ये मी काय एका आदेशावर एवढ्या मोठ्या संख्येत सकाळच्या 9च्या कार्यक्रमाला आज इथं लोक आले, 400-500 लोक आले आहेत। मला वाटतं जागा सगळी फुल झालेली आहे आणि काय आम्ही ते कोण राहण्याची काही सोय नाही, स्वतः सगळी आलेली आहेत। हे मी स्वतःला फार लकी मानतो की असे कार्यकर्ते माझ्याकडे आहेत। त्यामुळे आता समरजित घाटगे पुन्हा एकदा भाजपमध्ये आल्यानंतर आता काय जबाबदारी दिली जाते हे देखील पाहणं गरजेचं आहे। व्हिडिओ नितीन खरासा, गणेश खडसे, सामटे, मराठी, मुंबई।